थोडं मागून मागून वो टीका लगा के है वो उतार है ना। अरे ये पता वो उसके पास में टीका लगा के है। निवडणुकीपेक्षा जनतेची ज्या अडचणी आहेत, जे केळवत सारख्या एवढ्या प्रमुख गावामध्ये 25 वर्षापासून विकासाच्या दृष्टीने अभाव होता, या सर्व संदर्भामध्ये आज आम्ही इथे आलो होतो। विशेष करून जो ब्रिटिशकालीन पूल असेल किंवा आपला बसस्टँड पासून कपिलेश्वर पर्यंतचा रोड असेल, आपल्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या विविध योजना, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भामधली माफी असेल, या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचता आहेत की नाही, या सर्व संदर्भामध्ये पाहणी करण्याकरता आम्ही आलो होतो। नक्कीच निवडणूक देखील केळवदमध्ये चालू आहे, पण मला अपेक्षा हीच आहे की अतिशय भरघोस अशा मतांनी जनता ही योग्य उमेदवारासोबत, प्रामाणिक, इमानदार, तरुण, तडफदार अशा उमेदवारासोबत मागे नक्कीच आहे। जनता ही विकासाच्या मागे आहे आणि विकास हा सर्वदूर होत असताना केंद्रातल्या राज्यातल्या सरकारला अभिप्रेत असलेले उमेदवार जे आमच्या वतीने उभे आहेत, त्याच्या मागे नक्की जनता उभी राहील आणि तेच आमचं विजयाचं गणित आहे। आणि आव्हान जनतेला हेच आहे की आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे तरुण, तडफदार, इमानदार असे जे उमेदवार आहे यांच्या पाठीशी आपण बहुमताने उभे राहाल, त्यांना भरघोस असा आशीर्वाद केळवदची जनता देईल अशी सर्वांना विनंती आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। उद्धव साहेब, काय सांगाल आपण आपल्या क्षेत्रामध्ये आज निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, 2 दिवसांनी निवडणुका होणार आहेत, काय चुनाव चिन्हातून आपले उमेदवार? आज आपल्याला माहिती आहे की केळवद ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची पोटनिवडणूक लागली आहे आणि ही निवडणूक का लागली तर जे माजी सरपंच या ठिकाणी होते त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला, शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलं आणि म्हणून ते निष्कासित झाले, डिस्क्वालिफाय झाले आणि त्यानंतर जनतेने सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आमसभेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये कौल दिलेला आहे आणि म्हणून आता या ठिकाणी त्यांच्या विरोधात, त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वातावरण आहे आणि आज या ठिकाणी सचिन ढोबळेच्या रूपानं एक दमदार आणि युवा आणि आपल्या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला एक उमेदवार आपण या ठिकाणी दिलाय आणि जर या ठिकाणी आपला सरपंच, आपले उपसरपंच, आपली बॉडी, आपले आमदार, आपले पालकमंत्री, आपले मुख्यमंत्री आणि आपले प्रधानमंत्री ही जर कडी आपण त्या ठिकाणी जुळवली तर केळवद गावाचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विकास निश्चित होणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की केळवदच्या पुलाची जी गोष्ट आहे 25 वर्षापासून या ठिकाणी माजी आमदारांनी काहीही केलं नाही, पण मी माननीय डॉक्टर आशिषराव देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर पहिला प्रश्न केळवदच्या पुलाचा सोडवण्याचं काम त्यांनी केलं। काम प्रगतीपथावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सावनेर नवनिर्माणाच्या माध्यमातून संपूर्ण सावनेर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करतोय। जनता जनार्दन आमच्या सोबत आहे। मी जनता जनार्दनाला आवाहन करेल की या ठिकाणी विकासाच्या बाजूनं मतदान करत
सचिन ढोबळे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं. नमस्कार. मी आव्हान हेच करत आहे की केळवद नवनिर्माण झालं पाहिजे. चुनाव चिन्ह ट्रॅक्टर आणि बहुमताने विजय करून द्यान ही विनंती. धन्यवाद.